हॅव जवळ आहे. हॅव टू करावे लागणे. हॅविंग टू करावे लागत आहे. हॅव बीन टू जाऊन आलो आहे. हॅव बीन प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. एखादं काम झालं आहे. तसंच हॅव प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. करून घेतलं आहे. तुम्ही इथं बघत असताल, इथं हॅवचा प्रत्येक ठिकाणी मीनिंग हा वेगळा होत चाललेला आहे. हॅव सोबत टू आल्यानंतर त्याचा मीनिंग वेगळा झाला. तसंच हॅव्हिंग सोबत टू आल्यानंतर सुद्धा मीनिंग वेगळा झाला. हॅव सोबत बीन आल्यानंतर मीनिंग वेगळा झाला. वर्बचं थर्ड फॉर्म आल्यानंतर मीनिंग वेगळा झाला. हॅवचे सगळे इम्पॉर्टंट युजेस जे की आपण डे टू डे लाईफमध्ये सर्रास यूज करतो आणि खूप मोठ्या प्रमाणात यूज केले जातात. गाईज, जर तुम्हाला हॅवचे युजेस माहिती नसतील, ही सगळे यूज या सगळ्या हॅवचा यूज कसा करायचा, कुठे करायचा, या रिलेटेड जर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा याचा यूज शिकायचा असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आता पहिल्यांदा बघूया गाईज, हॅव किंवा हॅज याचा दोन्हीचाही मीनिंग एखादी गोष्ट तुमच्या जवळ आहे असा होतो. स्ट्रक्चर असणार आहे सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस ऑब्जेक्ट. इथे डायरेक्ट ऑब्जेक्ट येणार आहे. इथे कोणतंही वर्ब येणार नाही. एखादी गोष्ट तुमच्या मालकीची आहे, तुमच्या फॅमिलीची आहे किंवा तुमच्या रिलेशनशिप रिलेटेड आहे, तुमच्या हेल्थशी रिलेटेड आहे किंवा तुमचा एक्सपिरियन्स, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असू शकतात. फॉर एक्झाम्पल, मला 2 भाऊ आहेत. आय हॅव 2 ब्रदर्स. आय हॅव 2 ब्रदर्स. इथं बघा, ज्यावेळेस तुमचा सब्जेक्ट आय, यू, वी, दे असतो, तिथे तुम्हाला हॅवचा यूज करायचा आहे आणि जिथे तुमचा सब्जेक्ट ही, सी, इट किंवा नेम असेल, तिथे तुम्हाला हॅजचा यूज करायचा आहे, जवळ आहे म्हणण्यासाठी. क्लिअर? तिच्याकडे गाडी आहे. शी हॅज अ कार. शी हॅज अ कार. इथं हॅज का आलं? कारण आपला सब्जेक्ट शी आहे. त्याला डोकेदुखी आहे. ही हॅज अ हेडेक. ही हॅज अ हेडेक. त्यांना शिकण्याचा अनुभव आहे. दे हॅव अन एक्सपिरियन्स इन टीचिंग. दे हॅव अन एक्सपिरियन्स इन टीचिंग. तिला इंग्रजीचे चांगलं ज्ञान आहे. शी हॅज गुड नॉलेज ऑफ इंग्लिश. शी हॅज गुड नॉलेज ऑफ इंग्लिश. तिचे केस लांब आहेत. शी हॅज लॉंग हेअर. शी हॅज लॉंग हेअर. आता इथे बघा, शी हॅज लॉंग हेअर, तिचे केस लांब आहेत. इथे जवळ किंवा कडे असा कोणताही वर्ड आला नाही, पण केस हे तिच्या मालकीचे आहेत, तिच्या जवळ आहेत, म्हणून आपण इथे हॅव किंवा हॅजचा यूज करणार आहोत अकॉर्डिंग टू सब्जेक्ट. अशा सेंटेन्स मध्ये कधी कडे, जवळ असा जरी वर्ड आला नाही, तरी ती गोष्ट तुमच्या मालकीची आहे, तुम्ही त्याचे ओनर आहात किंवा रिलेशन आहे, हेल्थ आहे, हेल्थ इश्यूज आहेत, असं कोणतंही असेल तर तिथे तुम्हाला हॅव हॅजचा यूज करायचा आहे. आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल. नेक्स्ट आहे हॅव टू. आता इथे बघा, हॅव टू म्हणजे काय? करावे लागणे किंवा करणं, एखादी गोष्ट भाग असणे. म्हणजे ती मजबुरीची जी इंग्लिश असते तिथे तुम्हाला हॅव टू किंवा हॅज टू चा यूज करायचा आहे. इथं याचं स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस हॅव टू किंवा हॅज टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे. पहिलं आपण हॅव होतं, हॅव सोबत आपण फक्त ऑब्जेक्ट घेतलं होतं, तिथे कोणतंही वर्ब नव्हतं. पण इथे वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे हॅव टू किंवा हॅज टू च्या नंतर. कंपल्शन असणारा याच्यामध्ये करणं भाग आहे. एक्झाम्पल, मला अभ्यास करावा लागेल. आय हॅव टू स्टडी. आय हॅव टू स्टडी. इथे बघा, एखादी गोष्ट करणं भाग आहे. इथे तुमची मजबुरी असू शकते किंवा तुम्हाला त्या गोष्टीची त्यावेळेला ती गोष्ट करणं गरजेचं असू शकतं. अशा दोन्ही कंडिशन मध्ये तुम्ही या स्ट्रक्चरचा यूज करू शकणार आहात. तिला लवकर घरी जावं लागेल. शी हॅज टू गो होम अर्ली. शी हॅज टू गो होम अर्ली. आम्हाला हे काम पूर्ण करावं लागेल. वी हॅव टू फिनिश धिस वर्क. वी हॅव टू फिनिश धिस वर्क. त्यांना युनिफॉर्म घालावा लागतो किंवा त्यांना युनिफॉर्म घालण्याची गरज आहे किंवा त्यांना युनिफॉर्म घालणं भाग आहे,
असं कशाही प्रकारचं सेंटेन्स असू शकतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट करणं भाग आहे किंवा गरज आहे. दे हॅव टू वेअर युनिफॉर्म. दे हॅव टू वेअर युनिफॉर्म. त्याला मीटिंगला उपस्थित राहावं लागेल. ही हॅज टू अटेंड द मीटिंग. ही हॅज टू अटेंड द मीटिंग. म्हणजे कोणतीही कंडिशन असू दे त्याला मीटिंगला हजर राहावंच लागणार आहे अशी कंडिशन. हे हॅव टू चं क्लिअर झालं. नेक्स्ट आहे हॅव्हिंग टू. आपण हॅव टू बघितलं की जसं की एखादी गोष्ट करावी लागणे, कंपल्शन म्हणजे मजबुरी किंवा तुमचं कंपल्शन सांगितलं आहे, याच्यामध्ये तुमची मजबुरी सांगितलेली आहे. क्लिअर. पण हॅव्हिंग टू मध्ये काय असतं की एखादी गोष्ट करावी लागत आहे, अशा मिनिंगचे सेंटेन्स असतात. याच्यामध्ये ऑन गोईंग कंपल्शन म्हणजे याच्यामध्ये चालू कंपल्शन म्हणजे तुम्ही जे आता करत आहात त्या कंडिशन मधलं कंपल्शन, त्या कंडिशन मधली मजबुरी सांगितलेली असती अशा सेंटेन्स मध्ये. याचं जे स्ट्रक्चर असणार आहे सब्जेक्ट प्लस एम, इज, आर किंवा वॉज वर प्लस हॅव्हिंग टू प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. जेव्हाही तुम्ही हॅव टू किंवा हॅव्हिंग टू घ्याल तिथे तुम्हाला वर्ब जर आलं त्याच्यानंतर तर त्याचं फर्स्ट फॉर्मच लिहायचं आहे. आता इथं बघा, जर तुमचे सेंटेन्स प्रेझेंटचे असतील तर एम, इज, आर चा यूज करा आणि जर पास्टचे असतील तर वॉज वर चा यूज करा. तसंच बघा, ही, सी, इट किंवा सिंग्युलर नेम असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला इज किंवा वॉज, प्रेझेंट मध्ये इजचा यूज करा आणि पास्ट मध्ये वॉजचा यूज करा. आय, यू, वी, दे हे जर सब्जेक्ट असतील तर तिथे तुम्हाला आर चा यूज करायचा आहे आणि वरचा यूज करायचा आहे. प्रेझेंट मध्ये असेल तर आर चा यूज करा आणि पास्ट मध्ये असेल तर वरचा यूज करा. आणि इथे एक लक्षात ठेवा, आय सोबत प्रेझेंट मध्ये नेहमी एम चा यूज करा. क्लिअर. वरी मी आय, यू, वी दिलं आहे ते तिथे वर आहे म्हणून तिथे मी आय घेतलेला आहे. क्लिअर झालं हे सेंटेन्स. बघा, तिला खूप अभ्यास करावा लागत आहे. ऑन गोईंग कंपल्शन आहे, तिला अभ्यास करणं गरजेचं आहे. सेंटेन्स, शी इज हॅव्हिंग टू स्टडी हार्ड. शी इज हॅव्हिंग टू स्टडी हार्ड. इज का आलं, सब्जेक्ट आपला शी आहे म्हणून. मला इंग्रजी शिकावी लागत आहे. तुम्हाला इंग्रजी शिकण्याची गरज आहे, भलेही तुमच्या ते जॉबसाठी कंपल्शन असेल किंवा तुम्हाला जिथे तुम्ही काम करता तिथलं कंपल्शन असू शकतं. आय एम हॅव्हिंग टू लर्न इंग्लिश. आय एम हॅव्हिंग टू लर्न इंग्लिश. तिला औषध घ्यावं लागत आहे. ऑब्वियस आहे, कारण ती आजारी आहे तर तिला औषध घेणं गरजेचंच आहे, कंपल्शन आहे. शी इज हॅव्हिंग टू टेक मेडिसिन. शी इज हॅव्हिंग टू टेक मेडिसिन. आम्हाला जुळवून घ्यावे लागले. आता आम्हाला जुळवून घ्यावं लागलं किंवा लागले म्हणजे हे पास्ट बद्दल तुम्ही बोलत आहात, तर इथे तुम्हाला वॉज वरचा यूज करावा लागेल. सेंटेन्स, वी वर हॅव्हिंग टू ऍडजस्ट. वी वर हॅव्हिंग टू ऍडजस्ट. वर का आलं, सब्जेक्ट आपला काय आहे, वी आहे. त्याला जास्तीचं काम करावं लागत आहे. ही इज हॅव्हिंग टू वर्क एक्स्ट्रा. आय होप तुम्हाला इथं ही सेंटेन्स पास्ट मध्ये किंवा प्रेझेंट मध्ये कशी बोलायची लक्षात आलेलं असेल. आता तुम्ही हॅव्हिंग टू चा यूज खूप चांगल्या प्रकारे डेली यूज मध्ये करू शकणार आहात. नेक्स्ट आहे आपलं हॅव बीन टू. आता इथे बघा, याचा मीनिंग होतो एखाद्या ठिकाणी तुम्ही जाऊन आला आहात हे सांगण्यासाठी तुम्हाला हॅव बीन टू च्या स्ट्रक्चरचा यूज करायचा आहे. म्हणजे एखाद्या प्लेसला तुम्ही कधीतरी व्हिजिट केला आहे, भलेही तुम्ही आता नाही पण कधीतरी तुम्ही तिथे जाऊन आलात, सिम्पली असं सेंटेन्स तिथे असणार आहे. म्हणजे याचं स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस हॅव बीन टू प्लस प्लेस. जेही प्लेसला तुम्ही जाऊन आला आहात ते प्लेस लिहायचं आहे आणि अकॉर्डिंग टू सब्जेक्ट हॅव बीन टू किंवा हॅज बीन टू इथे तुम्हाला घ्यायचं आहे. ती दिल्लीला जाऊन आली आहे. शी हॅज बीन टू दिल्ली. शी हॅज बीन टू दिल्ली. इथं हॅज का आलं, कारण सब्जेक्ट आपला शी आहे. आम्ही मंदिरात जाऊन आलो आहोत. वी हॅव बीन टू द टेम्पल. वी हॅव बीन टू द टेम्पल. तो डॉक्टरकडे जाऊन आला आहे. ही हॅज बीन टू द डॉक्टर. ही हॅज बीन टू द डॉक्टर. आम्ही अनेक ठिकाणी जाऊन आलो आहोत. वी हॅव बीन टू मेनी प्लेसेस.
वी हॅव बीन टू मेनी प्लेसेस. आता तुम्ही कुठे जाऊन आला आहात हे जर तुम्हाला सांगायचं असेल, कधीचही असेल ते, सिम्पली तुम्हाला या स्ट्रक्चरचा यूज करायचा आहे. जर हे तुम्ही खूप केअरफुली जर व्हिडिओ बघितला तर खूप सारे सेंटेन्स तुम्ही इझिली बोलू शकणार आहात. नेक्स्ट आहे आपलं हॅव बीन टू प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. आता हे बघा, आपण पहिले हॅव बीन टू प्लस प्लेसेस घेतलं होतं, पण इथे हॅव बीन प्लस वर्बचं थर्ड फॉर्म आहे. म्हणजे हे पॅसिव्हचं पॅसिव्ह मध्ये एखादं काम झालं हे सांगण्यासाठी तुम्हाला या स्ट्रक्चरचा यूज करायचा आहे. म्हणजे इथं अशा सेंटेन्स मध्ये काय असतं की सेंटेन्सचा जो सब्जेक्ट आहे त्याच्यावर आपला फोकस नसून जी ऍक्शन झाली त्याच्यावरती आपला फोकस असतो. अशी सेंटेन्स आपण कुठे बोलतो? पॅसिव्ह मध्ये. हे तर तुम्हाला माहित असेल. याचं स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस हॅव बीन किंवा हॅज बीन प्लस वर्बचं थर्ड फॉर्म इथे तुम्हाला लिहायचं आहे. टू जिथे जिथे आलं आपण तिथे वर्बचं फर्स्ट फॉर्म लिहिलं. क्लिअर? पण जर टू नाही आलं तिथे बीनच्या नंतर वर्बचं थर्ड फॉर्म लिहायचं आहे. सेंटेन्स जेवण बनवलं गेलं आहे म्हणजे हे काम काय झालं आहे? पूर्ण झालं आहे. प्रेझेंटच्या परफेक्ट टेन्सचे सेंटेन्स असतील पण ते पॅसिव्ह मधले असतील याच्यामध्ये. द फूड हॅज बीन कुक्ड. द फूड हॅज बीन कुक्ड. हॅव हॅजचा सेम तसाच यूज करायचा आहे, सिंग्युलर आणि प्लुरल तशा प्रकारे. परीक्षा पुढे ढकलली आहे, एखादं काम करण्यात आलं आहे. द एक्झाम हॅज बीन पोस्टपोन्ड. द एक्झाम हॅज बीन पोस्टपोन्ड. निर्णय घेण्यात आला. द डिसिजन हॅज बीन टेकन. द डिसिजन हॅज बीन टेकन. संदेश पाठवला गेला किंवा संदेश पाठवला आहे, काम पूर्ण झालं आहे. द मेसेज हॅज बीन सेंट. द मेसेज हॅज बीन सेंट. काम पूर्ण झालं आहे किंवा काम पूर्ण केलं गेलं आहे. द वर्क हॅज बीन कम्प्लिटेड. द वर्क हॅज बीन कम्प्लिटेड. आता जसे मी सेंटेन्स घेतले आहेत, कदाचित तुम्ही डेली यूज मध्ये असे सेंटेन्स न बोलता तुम्ही असं बोलू शकता की काम पूर्ण केलं गेलं आहे किंवा काम पूर्ण झालेलं आहे. अशा प्रकारे सुद्धा सेंटेन्स असतील. त्या सेंटेन्सचा तुम्हाला सेन्स तुम्हाला समजून घ्यायचा आहे आणि त्यावाईज तुम्हाला तिथे हॅव बीन टू चा यूज करायचा आहे किंवा हॅव बीन प्लस वर्बचं थर्ड फॉर्मचा यूज करायचा आहे हे डिसाईड करायचं आहे. मी तुम्हाला एक फ्रेम देत आहे. अकॉर्डिंग टू फ्रेम तुम्हाला तुमचे सेंटेन्स कशी बनवायची हे तुम्ही स्वतः त्याला डिसाईड करायचं आहे. नेक्स्ट, आता हे तुम्हाला क्लिअर झालं. नेक्स्ट आहे आपलं हॅव प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्बचं थर्ड फॉर्म. आता हे जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चर आपण कुठे बघतो? पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये. काम करून घेणे, एखादं काम करून घेणे किंवा घेतलं हे सांगण्यासाठी तुम्हाला या स्ट्रक्चरचा यूज करायचा आहे. म्हणजे या स्ट्रक्चर मध्ये इथे तुम्ही काम स्वतः करत नसता तर ते काम तुमच्यासाठी कोणीतरी करत असतं. अशा प्रकारची सेंटेन्स असतात. आता इथे बघा, मी केस कापून घेतले. आता तुम्ही केस कापून घेतले, ऑब्वियस आहे इथे तुम्ही स्वतः तर केस कापलेले नसणार, तुम्ही कुणाकडून तरी केस कापून घेतले. सॅलून मध्ये गेलात आणि तुम्ही त्याच्याकडनं केस कापून घेतले, अशी सेंटेन्स. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व नसून तुम्ही दुसऱ्याकडून कुणाकडून तरी काम करून घेत असता. स्ट्रक्चर वाईज सेंटेन्स बनवा. आय हॅव माय हेअर कट. आय हॅव माय हेअर कट. आम्ही घर रंगवून घेतलं. वी हॅव द हाऊस पेंटेड. वी हॅव द हाऊस पेंटेड. इथं कोण? तुम्ही दुसऱ्याकडनं घर रंगवून घेतलंय. तिने फोन दुरुस्त करून घेतला. शी हॅज हर फोन रिपेअर्ड. शी हॅज हर फोन रिपेअर्ड. त्याने फोटो काढून घेतला. ही हॅज हिज फोटो क्लिक्ड. ही हॅज हिज फोटो क्लिक्ड. आम्ही तिकीट बुक करून घेतले. वी हॅव आवर तिकीट्स बुक्ड. वी हॅव आवर तिकीट्स बुक्ड. अशा प्रकारे तुम्हाला हॅव प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्बच्या थर्ड फॉर्म याचा तुम्हाला यूज करायचा आहे कुणाकडून तरी काम करून घेतलं हे सांगण्यासाठी. आय होप हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही आता
हावचा यूज करताना कुठेही मिस्टेक करणार नाही आणि तुम्ही अशा प्रकारची सेंटेन्स खूप इझिली बोलू शकणार आहात. गाईज, यावरचे जे काही प्रॅक्टिस सेंटेन्स असतील ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिले जातील, तेव्हा टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की फॉलो करा. गाईज, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.